केलं काय माहिती आता. हा विषय पण गंभीर आहे. हो बरोबर आहे, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. हं? लाईव्ह चालू आहे. नमस्कार नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. तर प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा. तुम्ही नवीन नवीन जे लोक येत आहे का नाही, तर तुम्ही बघताय राव, तुम्ही विषय तुम्हाला सगळा माहीत आहे बाबा. एक शेतकऱ्याचं पोरगा आता व्यवसायामध्ये उतरले, तर ते व्यवसायामध्ये उतरत असताना जे काय लाईव्हचा आज विषय आहे, तर तुम्ही त्याच्या लाईव्हला वर मेसेज वाचा. हा वाचला इकडे चिकन, हा ते वाचलं की वाचलं मी. नेपाळीच अशी परिस्थिती आहे. मराठी माणूस 1% धंद्यामध्ये आहे. हो खरं आहे, 1% धंद्यामध्ये आहेत. आणि खरं मराठी माणसानं बरं का दम धरला पाहिजे. दम धरले मला सांगा, त्यांना जमतंय ना, आपल्याला का जमत नाही? मग जमतं हो, फक्त काय माहिती आहे का, दम धरायची आपली मानसिकता नसती आहे, पण त्याच्यामुळं राडा होतो ना. मग आपण जर मानसिकता तयार केली आणि आपण जर दम धरला, आपलं पण होऊ शकतं ना. 30,000 रुपये भाडं देऊन 30 कोटीची जागा घेतो किंवा 1.5 कोटीची जागा घेतो. आपल्या माणसाला जमणार नाही का?